नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण जाणून घेणार आहोत पक्ष पंधरवडा म्हणजे काय आणि त्यामागचं महत्त्व, या काळात काय करावं आणि काय करू नये। तर पक्ष पंधरवडा म्हणजे काय? भाद्रपद अमावस्येपासून ते अश्विन अमावस्येपर्यंत येणाऱ्या 15 दिवसांच्या काळाला पितृपक्ष म्हणतात। हा काळ आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली देण्यासाठी मानला जातो। तर या काळामध्ये काय केलं पाहिजे? तर श्राद्ध, तर्पण, पिंडदान करून पितरांना अन्न पाणी अर्पण केलं जातं। या दिवसात पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात। तर आता बरेच जण ह्या दिवसांमध्ये ह्या 15 दिवसांमध्ये सगळेजण श्राद्ध करत असतात। काही जण करतात, काही जण मानतात या गोष्टी, पण काही जण मानत नाहीत। आपल्या आपल्या मानण्याचा न मानण्याचा भाग आहे हा। तर याचा आध्यात्मिक महत्त्व काय आहे? पितरांचा आशीर्वाद मिळाल्यास घरात सुख समृद्धी येते असे म्हणतात। हा काळ आपल्याला आपल्या मुळांची आठवण करून देतो, त्यामुळं हे ह्याचं खास कारण आहे। त्यामुळं हे पक्ष पंधरवड्यामध्ये श्राद्ध करतात। तर या 15 दिवसांमध्ये काय करायचं हे तर आपण पाहिलं आहे, पण या 15 दिवसामध्ये काय करायचं नाही स्ट्रिक्टली, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते। या काळात नवीन कामांची सुरुवात, जसं की घर बांधकाम करणं, व्यवसाय सुरू करणं, हे टाळलं जातं। नवीन गोष्टीची कोणतीही सुरुवात तुम्ही करायची नाही आहे। लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश यांसारखे मंगलमय कार्यसुद्धा केले जात नाहीत। आता बघा ना, काही गर्भवती महिला असतात, त्यांना चोळी घालतात, हे सुद्धा छोटंसं सुद्धा कार्य या काळांमध्ये करत नाहीत। आणि बारसं वगैरे कुठलंच मंगलमय कार्य यामध्ये करायचं नाही आहे। नंतर नवीन कपडे, दागिने घेणे किंवा मोठे व्यवहार करणे या गोष्टी अपशकुनी मानल्या जातात। तसेच मांसाहार, मद्यपान ह्यासुद्धा गोष्टी टाळायच्यात, कारण ह्या परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टी आहेत आणि या सर्व गोष्टी या पक्ष पंधरवड्यामध्ये करता येत नाही। म्हणूनच मित्रांनो, पक्ष पंधरवडा हा आपल्या पूर्वजांना आठवण्याचा काळ आहे। योग्य श्रद्धा ठेवून या परंपरा पाळल्या तर घरात सकारात्मकता नांदते। माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।